जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस म्हणजेच 1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर सगळ्यात आधी त्यांना दोरखंडांनी बांधण्यात आलं होतं। पण औरंगजेबाचा सरदार असलेल्या शेख निजामाला हे चांगलंच माहित होतं की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे साक्षात सह्याद्रीच्या नरसिंहाचा छावा। आपल्याला काही कळायच्या शंभूराजे हे दोरखंड क्षणार्धात तोडून फेकून देतील याच भीतीनं त्यानं आपल्या साथीदारांना सांगून पोलादी साखळदंड मागून घेतले आणि त्या साखळदंडानं शंभूराजे आणि कवी कलशांना बांधण्यात आले। पुढे याच साखळदंडांनी बांधून शंभूराजांना संगमेश्वरातून बहादूरगड आणि तेथून वढू तुळापूर या ठिकाणी आणण्यात आले। शंभूराजे कैद झाल्यानंतर पुढे तब्बल 40 दिवस औरंगजेबानं शंभूराजांना भयंकर यातना दिल्या। त्यावेळेला याच साखळदंडांनी शंभूराजांना बांधण्यात आलं होतं। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे ऐकून आनंद वाटेल की ज्या साखळदंडांनी शंभूराजांची वीरता, साहस आणि शौर्य पाहिलं होतं, जे साखळदंड शंभूराजांच्या बलिदानाचे साक्षीदार आहेत, ते साखळदंड शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 322 वर्षांनी तुळापुरातील ज्या ठिकाणी शंभूराजांची समाधी आहे ना, त्या समाधीच्या समोर खोदकाम करत असताना, जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना तब्बल 322 वर्षांनी शंभूराजांना ज्या साखळदंडांनी औरंगजेबानं कैद केलं होतं ना, ते साखळदंड तुळापुरातील शंभूराजांच्या समाधी समोर सापडले। तारीख होती 10 डिसेंबर 2011। शंभूराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं त्या ठिकाणी काम सुरू होतं आणि हे काम सुरू असतानाच शंभूराजांच्या समाधीपासून समोरच्या जागेमध्ये हे साखळदंड सापडले। सगळ्यात आधी ज्या गावकऱ्यांना हे साखळदंड सापडले त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांना हे साखळदंड दाखवले। शंभूराजांच्या समाधीच्या परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना भगव्या कपड्यामध्ये गुंडाळलेले आणि मातीच्या मडक्यात ठेवलेले हे साखळदंड गावकऱ्यांना आढळून आले। लहान लहान आकाराचे 10 तुकडे आणि एक मोठा पोलादी साखळदंड असे एकूण 11 तुकडे त्या मातीच्या मडक्यात सापडले होते। त्या साखळदंडाचा रंग तांबूस काळवंडलेला होता। त्या काळी तब्बल 40 दिवस शंभूराजांच्या रक्ताचा अभिषेक याच साखळदंडांना झाला असेल। शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते तुकडे इंद्रायणी भीमेत फेकून देण्याचा औरंगजेबानं आदेश दिला होता। त्यानंतर कुणीतरी हे साखळदंड मातीच्या मडक्यात लपवून त्या ठिकाणी पुरून टाकले असावेत असे इतिहास अभ्यासकांना वाटते। इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी हे साखळदंड पाहिल्यानंतर हे तेच साखळदंड आहेत ज्या साखळदंडामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करून औरंगजेबाने या ठिकाणी आणले होते। या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिला। हे साखळदंड पोर्तुगीज बनावटीचे असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात। हे साखळदंड पाहताना साक्षात शंभूराजेच आपल्याला दर्शन देत आहेत असा भास होतो। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 322 वर्षांनी सापडलेले हे साखळदंड सध्या महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असून शंभूराजांची जयंती, पुण्यतिथी आणि शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा या दिवशी शंभूराजांची समाधी आणि बलिदान भूमी असलेल्या तुळापुरात हे साखळदंड आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात। आयुष्यात किमान एकदा तरी तुळापूरला भेट देऊन या साखळदंडाचं दर्शन नक्की घ्या। जय शंभूराजे।